फलंदाज आहेत ते बंटी पाटील आणि फलंदाज आहेत स्ट्राईक वरती ते प्रथमेश पटेल. चांगल्या गुणवत्ता खेळाडू आपल्याला पाहायला भेटतात केकेआरच्या माध्यमातून. पहिला चेंडू पहिला चेंडू खूप चांगला टाकलेला चेंडू होता. चेंडू होता मिड विकेटच्या दिशेने. त्या दरम्यान एक धाव नक्कीच कंप्लीट केले प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईकवरती असतील बंटी पाटील. एक चांगला चेंडू टाकला होता, हाताळला होता राजेंद्र यांनी. एक फर्स्ट एड किट आपल्याला इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून ठेवायची कमिटीला विनंती असेल. तर वळूयात सामन्याकडे पुन्हा एकदा. एक चेंडू एक धावाचं समीकरण आपल्याला बघायला भेटते केकेआर यांच्या माध्यमातून. पाहिजे दुसरा चेंडू आता स्ट्राईक एंड वरती असतील बंटी पाटील. बंटी पाटील हे सुद्धा आपल्याला R11 संघाकडून खेळायला बघायला भेटतात. तर नॉन स्ट्राईक एंड वरती प्रथमेश पटेल ते सुद्धा आपल्याला R11 संघाकडून आपल्याला सातत्याने खेळ करताना पाहायला भेटतात. पाहिजे दुसरा चेंडू. हो काहीसा पुढे टाकलेला चेंडू होता फ्लिक केलाय मिडविकेटच्या दिशेने. त्या दरम्यान एक धाव नक्की डिक्लेअर झोन मध्ये जाते. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होत्या त्या म्हणजे 2 धावा. 2 चेंडू 2 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात केकेआर या संघाच्या. या पुढील होणारा सामना सनरायझर्स हैदराबाद वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बँगलोर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. अर्थात सुशांत निकम आणि किशोर बोरे यांना विनंती आहे की त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आणि आपले फॉर्म घेऊन जायचे. तिसरा चेंडू काहीसा बाहेर टाकलेला चेंडू होता. कडा लागते बॅटची एज होते आणि तिकडे सुरेख झेल कंप्लीट होते. अमोल नारकर यांच्या माध्यमातून एक चांगली कॅच पकडली जाते. पहिला झटका लागतोय केकेआर संघाला. एक सुरेख बाहेर टाकलेला चेंडू होता. काहीसा बाहेर टाकलेला चेंडू होता कळलं नाही बंटी पाटील यांना. आणि बॅटची कडा लागली आणि तिकडे सुरेख झेल पाहायला भेटते आपल्याला अमोल नारकर यांच्या माध्यमातून. बंटी पाटील यांची जागा घेण्यासाठी आले रोहन साळुंगे. पहिला विकेट जातोय केकेआर या संघाचा. केकेआर या संघाला कमबॅक करायचं तर त्यांना ही मॅच जिंकावी लागेल हे लक्षात ठेवायचं. पाहिजे तिसरा चेंडू कसा बाहेर टाकलेला चेंडू होता. दोन्ही संघांना विनंती असेल पंचांचा निर्णय अंतिम राहील ह्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. पंच योग्य ते डिसिजन देतील. पंचांचा निर्णय हा स्वेर चेंडू आहे. धावसंख्या 1 रनने पुढे सरकवते. धावसंख्या होते ते म्हणजे 3 चेंडू 3 धावा. पाहिजे चौथा चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल राजेंद्र यांना.
मी मुंबई इंडियन्स संघांना विनंती करतोय की पंचांचा निर्णय अंतिम राहील. काहीसा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू होता. फुल केलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या दरम्यान एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते रोहन साळुंखे यांच्या माध्यमातून. 4 चेंडू 4 धावा. रोहन साळुंखे यांना आपण नेहमीच पाहत असतो मालागार्डनमध्ये खेळत असताना, अष्टरत्न संघाकडून खेळत असताना, चांगली खेळी दाखवत असताना रोहन साळुंखे आता मात्र स्ट्राईक एंड वरती पाहिजे 5वा चेंडू. काहीसा पुढे टाकलेला चेंडू बॅटची कडा लागते तिकडे एक झेल सुटतोय. यष्टीरक्षकाकडून झेल सुटते. ह्याच्या मागील कॅच मात्र चांगली घेतली होती. आता मात्र इकडे थोडीशी चूक होते. अमोल नारकर यांच्या माध्यमातून एक चांगला चेंडू हाताळला होता राजेंद्र यांनी. एक निर्धाव चेंडू सांगत होते शेवटच्या चेंडू असलेल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा बाहेर टाकलेला चेंडू होता. चेंडू मारतात कवच दिशेने. एक धाव नक्कीच पेटेल रोहन साळुंखे यांना. धावसंख्या पुढे सरते धावतात त्या म्हणजे 5 धावा. एक षटकाच्या नंतर स्कोर म्हणजे 5 रन. इन द लॉस ऑफ 1 विकेट. आपण काल सारखं नियोजन केलंय. आपण टायमर लावला आहे. तर गोलंदाजी टीमला विनंती असेल की 25 मिनिटांमध्ये आपल्याला ही इनिंग कंप्लीट करायची. अदरवाईज तुम्हाला पेनल्टी लागली जाईल. याची सुद्धा नोंद घ्यायची. आपल्या अंपायर्सने तिकडे टाइम लावून ठेवलाय. टाइम वॉच लावून ठेवलाय. दुसरं षटक घेऊन आहेत मुंबई इंडियन्सच्या संघाकडून विघ्नेश. तर आता स्ट्राईक एंड वरती असतील पिंटू पटेल. एक ओव्हरच्या समयमध्ये स्कोर होतो म्हणजेच 5 धावा. धाव फलकावरती लगवले जात आहेत. एक अतिरेटीचा सामना आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटतोय. KKR साठी डू ऑर डाय वाला सामना असेल. तर मुंबई इंडियन्सला अजून 2 पॉईंट अंकित करण्याची ही संधी असेल. पाहिजे विघ्नेश. काहीसा खोलवर पद्धतीचा चेंडू होता तिकडे एक झेल सुटते. त्या दरम्यान एक धाव नक्कीच भेटते. ते पिंटू पटेल यांना धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती म्हणजे 6 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. एक चांगला गोलंदाज आपल्याला बघायला भेटतोय विघ्नेश यांच्या माध्यमातून. दत्ता 11 या संघाकडून सातत्याने खेळत भेटते. आपण बघत असतो त्यांना. दुसरा चेंडू विघ्नेश करतील ते प्रथमेश पटेल यांना. तसा बॉडीला चेंडू लागतोय. रनआउटची संधी बनते परंतु तिकडे पुन्हा एकदा मिसफिल्ड होते. अमोल नारकर यांच्या माध्यमातून मिसफिल्ड होते. तर दरम्यान एक धाव नक्कीच कंप्लीट केले गेले. पिंटू आणि रोहन यांनी एक चोरटी धाव म्हणतो आपण त्याला. ती चोरटी धाव नक्कीच कंप्लीट केली जाते पिंटू आणि रोहनच्या माध्यमातून. धावसंख्येत बरोबर धावा होतात त्या म्हणजे 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र रोहन साळुंखे स्ट्राईक एंड वरती पाहायला भेटतात. उड्यात टाकलेला चेंडू होता. समोर दिशेने खेळलाय. एक चांगला स्टॉप आपल्याला बघायला भेटतो राजेंद्र यांच्या माध्यमातून. एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. धावसंख्येत बरोबर धावा होतात त्या म्हणजे 8 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. काहीच शॉर्टपिच प्रकारचा चेंडू होता. निर्धाव चेंडू होतोय तिकडे. एक चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटते बिस्किट यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगत होते. जर KKR आपल्याला हा सामना जिंकायचा असेल तर काहीसे मोठे फटकेबाजी आपल्याला पाहायला बघेल मारावे लागतील. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू होता. हुक केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव नक्कीच भेटेल. धावसंख्येत पण होते. धावा होतात त्या म्हणजे 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पाहिजे कुठल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला भेटतोय प्रथमेश पटेल यांच्या माध्यमातून. काहीसा बाहेर टाकलेला चेंडू होता. अंपायरने त्या चेंडूला दाद दिली आहे आणि हा डॉट चेंडू घोषित केलाय. दोन ओव्हरचा स्कोर होतोय तो म्हणजेच 9 धावा धावफलकावरती लागवल्यात KKR या संघाच्या. आता मात्र तिसरी ओव्हर घेऊन येतात विशाल. विशाल ठाकूर. विशाल ठाकूर. विशाल ठाकूर. आता मात्र गोलंदाजी एंडवरती आपल्याला पाहायला भेटतायत एक गुणी गोलंदाज विश्वजागृती संघाकडून आपल्याला नेहमी बघायला भेटतो. एक वेगळी गोलंदाजीची शैली स्पिन लेग स्पिन प्रकारचे दोन्ही गोलंदाज. चांगला मात्र आता चेंडू टाकला होता तिकडे एक सुरेख फिल्डिंग आपल्याला बघायला भेटते मनीष यांच्या माध्यमातून. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. 13 चेंडू 9 धावा आतापर्यंत KKR या संघाने केल्यात. अजूनही त्यांना एक मोठा बलाढ्य स्कोर उभा करायचा आहे जर हा सामना जिंकायचा असेल तर. मात्र लेग ब्रेक प्रकारचा चेंडू पाहायला भेटतोय. बॅटची कडक येते चेंडू देतोय गलीच्या दिशेने. एक धाव नक्कीच भेटेल. धाव संख्यात बरोबर धावा होत्या त्या म्हणजे 10 धावा धावफलकावरती लागायला गेल्यात. एक वेगळ्या प्रकारची वेगळ्या शैलीची गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते विशाल ठाकूर यांच्या माध्यमातून. तर स्ट्राईक एंड वरती असतील रोहन आणि नॉन स्ट्राईक एंड वरती प्रथमेश पटेल. पुन्हा एकदा पुढे टाकलेला चेंडू होता. हुक केलाय लेग साईडच्या दिशेने पाहिजे कितपत धावा जमा करतात आपल्या संघासाठी. एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रथमेश पटेल आता सामना करतील ते बिस्किट यांचा एक चांगला वळलेला चेंडू होता. पूर्णपणे बीड झालेत प्रथमेश पटेल. चांगला लेग ब्रेक प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला विशाल ठाकूर यांच्या माध्यमातून. काहीसा बाहेर टाकलेला चेंडू होता. फ्लिक केलाय समोरच्या दिशेने. चेंडू जातोय आर पार सीमा रेषा पार. पहिला षटकार आजच्या दिवसातील पहिला षटकार मानकरी ठरतो म्हणजे प्रथमेश पटेल फ्रॉम कोलकाता नाईट रायडर्स. एक चांगला चेंडू त्याने भिरकावून दिलाय सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. आता मात्र तिकडे स्कोर होतोय 17 धावा. 17 चेंडू 17 धावा. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. वट टू गो असेल. आज मात्र चेंडू लेग ब्रेक करण्याचा पुन्हा एकदा पाहायला भेटतो. तो हुक करतोय विडिंगच्या दिशेने. एकदम नक्कीच कंप्लीट केली जाते. 3 ओव्हरची सांगत होते. 3 ओव्हरची समाप्ती होते. 3 ओव्हरच्या समाप्तीचा स्कोर होतो म्हणजे 18 चेंडू 18 धावांचं समीकरण आपल्याला बघायला भेटतो ते कोलकाता नाईट रायडर यांच्या माध्यमातून. एक चांगला फटकार प्रथमेश पटेल यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटला. प्रकारचा चेंडू होता. चेंडू काही वळला नाही. चेंडू सरळ आला आणि चेंडू बॅटने काऊन दिला तो सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. अजूनही या षटकात अजूनही या सामन्यातील पहिल्या इनिंग मधील 12 चेंडू शिल्लक आहेत. पाहिजे 12 चेंडू मध्ये कितपत धावा जमा करतायत कोलकाता नाईट रायडर. आता मात्र पॉवर प्लेची ओव्हर इथे चालू होते. 4थी ओव्हर पॉवर प्लेची ओव्हर असेल. आपल्याला एकच अतिरिक्त खेळाडू फक्त बाउंड्री लाईन वरती ठेवायचा आहे. तर बॉलिंग एंड वरती आपल्याला बघायला भेटत स्वतः कर्णधार विशाल कदम उर्फ मेसी आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला बघायला भेटतात प्रथमेश पटेल आणि स्ट्राईक एंड वरती आपल्याला बघायला भेटतात रोहन साळुंके. पाहिजे रोहन साळुंके कुठल्या प्रकारचा हल्ला आपल्याला बघायला भेटतोय ते विशाल कदम यांच्यावर. काहीसा बाहेर टाकलेला चेंडू होता. चेंडू भिरकावून दिला पॉईंटच्या दिशेने. एक चांगला फटकार मारलाय पॉईंटच्या दिशेने. एक धाव नक्कीच भेटेल. एक धावाच्या सामन्यात स्कोर देतो म्हणजेच 19 धावा धावफलकावरती लागायला गेल्यात. दुसरा चेंडू हो बाहेर टाकलेला चेंडू होता. बाहेर टाकलेल्या चेंडूला चांगली दिशा दिली. चांगला फटकार मारलाय कव्हरच्या दिशेने. चेंडू जाते कव्हरच्या झोन मध्ये. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय.
एकदम नक्कीच भेटेल. रोहन साळुंके यांना धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती म्हणजेच 20 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पाहिजे तिसरा चेंडू विशाल करतील ते रोहन यांना. व पुढे टाकलेला चेंडू होता. चेंडू जाते सरळ. पाहिजे तिकडे झेल होते का आणि तिकडे एक सोप्पा झेल घेतला जातोय राजेंद्र यांच्या माध्यमातून. रोहनला मात्र आता मागावी परतावं लागतंय. मोठा झटका लागतोय के संघाला. रोहन साळुंके यांच्या माध्यमातून एक सुरेख प्रकारचा झेल तिकडे बघायला भेटतो आपल्याला मुंबई इंडियन्सच्या क्षेत्ररक्षणाकडून अर्थात राजेंद्र यांच्याकडून. अचूक पद्धतीची गोलंदाजी करतात विशाल कदम. 3 चेंडूमध्ये 2 धावा दिल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता मात्र बॅटिंग एंड मध्ये आपल्याला पाहायला भेटतात निखिल सपकाळ. पाहिजे 14 चेंडू विशाल करतील निखिल यांना. चेंडू बॅटची कडा घेते. पुन्हा एकदा एक झेल होता. तो झेल मात्र आता सुटतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावासाठी. धाव संख्येत भरतोय धाव त्या म्हणजे 22 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. माफ करा 21 धावा धावफलकावरती लागायला गेल्यात. 21 धावा 2 to गो असेल. पाचवा चेंडू पुन्हा एकदा बाहेर टाकलेला चेंडू होता. चेंडूला दिशा दिले कवशा दिशेने. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एकदम नक्कीच भेटेल निखिल सपकाळ यांना. धावसंख्या पुढे सरकते. धावा होतात त्या म्हणजे 22 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्या. 23 चेंडू 22 धावांचं समीकरण आपल्याला बघायला भेटतोय कोलकाता नाईट रायडर यांच्या संघाकडून. पॉवर प्लेच्या षटकातील हा शेवटचा चेंडू. पाहिजे निखिल सपकाळ मोठा हल्ला करतायत का. शेवटचा चेंडू असेल. काहीसा लेग ब्रेक प्रकारचा चेंडू टाकायचा प्रयत्न केला होता. थोडस बाहेर टाकलेला चेंडू होता आणि पंचांनी हा स्वेअर चेंडू घोषित केलाय. एक चांगला डिसिजन पंचांच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटतोय. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती म्हणजे 23 धावा धावफलकावरती लगावला गेल्या. 23 चेंडू 23 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. पुन्हा एकदा सरळ मारायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय आणि तिकडे रनआउट आहे का. आणि हो येस अंपायर बोलतात इज OUT आउट. फलंदाज आउट घोषित केलाय. निखिल सपकाळ यांच्या माध्यमातून मोठा झटका लागतोय KKR या संघाला. एक चांगली बॅटिंग करत असताना निखिल सपकाळ तिकडे रनआउट होतात आणि आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी जातात सुधीर कनोजिया. स्वतः कर्णधार कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधार सुधीर कनोजिया. काय तर शेवटच्या षटक घेऊन कोण होतं मुंबई इंडियन्स यांच्या संघाकडून. मुंबई इंडियन्स यांच्या संघाकडून आदित्य जडेजा. राईट आर्म राऊंडनी गोलंदाजी करत असताना काही बाहेर टाकलेला चेंडू. चेंडू काही कळाला नाही पण चेंडूला दिशा दिली सुधीर यांनी. एकदम नक्कीच जाते डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या पुढे सरकते. धावा होत्या त्या म्हणजे 24 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. आदित्य जडेजा राईट आर्म राऊंडनी गोलंदाजी करत असताना चेंडू तिथे डिक्लेअर झोन मध्ये. चेंडू स्टंपावरून गेला होता आणि यष्टीरक्षक सुद्धा बीट झालेत. यष्टीरक्षक सुद्धा बीट झालेत आणि त्या दरम्यान एकदम नक्कीच भेटेल KKR या संघाला. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती म्हणजेच 25 धावा धावफलकावरती लावायला गेल्यात. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत त्या षटकामधील. पाहिजे तिसरा चेंडू. आता मात्र काहीसा बाहेर टाकलेला चेंडू होता. पंच स्वेअर चेंडू घोषित करतात. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्याच पुढे सरकते. धावा होतात त्या म्हणजे 26 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. पाहिजे
तिसरा चेंडू आदित्यराज करतील ते. सॉरी माफ करा. तिसरा चेंडू आदित्यराज करतील ते. सुधीर यांना काहीसा पुढ्यात टाकलेला चेंडू होता. एकदा नक्कीच घेण्याचा प्रयत्न असेल आणि एक धाव मध्ये सुद्धा यशस्वी होतात ते सुधीर. एक धाव आणि धावसंख्या पुढे सरकते. धावा होत्या त्यामध्ये 27 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या. 27 चेंडू 27 धावा. आतापर्यंत आपण बघतोय ते के या संघाचा चांगला समीकरण आपल्याला बघायला भेटतोय. पाहायचंय शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 4था चेंडू आदित्यराज करतील ते. प्रथमेश पटेल यांनी एक षटकार मारला. प्रथमेश पटेल यांनी पुढे टाकलेला चेंडू होता आणि एक चांगले फिल्डिंग आपल्याला बघायला भेटते. एक बाईचा रन म्हणता येईल. लेग बाईचा रन म्हणता येईल. प्रथमेश पटेल यांच्यामधून लेग बाईचा रन म्हणता येईल. लेग बाय. पाहायचं 5वा चेंडू. स्टेप आउट चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसतोय आणि सुधीर रनआउट होतोय. 28 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. लॉस ऑफ 4 विकेट. 28 धावा. शेवटचा चेंडू असेल. आता मात्र प्रथमेश पटेल स्ट्राईक एंड वरती असतील. तर नॉन स्ट्राईक एंड वरती सुधीरची जागा घेण्यासाठी जातोय. विघ्नेश. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. प्रथमेश पटेल स्ट्राईक एंड वरती तर नॉन स्ट्राईक एंड वरती विघ्नेश. सफल होऊन खेळायचा प्रयत्न. शॉट टाकलेला चेंडू होता. पंचांनी स्वेर चेंडू घोषित केलाय. धावसंख्या पुढे सरकते. धावा होत्या त्या म्हणजेच 29 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. पाहिजे प्रथमेश पटेल कुठल्या प्रकारचा फटका आपल्याला बघायला भेटतो प्रथमेश पटेल यांच्या माध्यमातून. आता मात्र सुरेख टाकलेला चेंडू होता. काहीसा वेगवान चेंडू आपल्याला बघायला भेटतोय. आदित्यराज यांच्या माध्यमातून एक सुरेख चेंडू निर्धाव चेंडू बघायला भेटला. शेवटचा चेंडू त्यांनी गोड केलाय. एक चांगला चेंडू शेवटला हाताळला. धावसंख्या होत्या 29 धावा आणि जिंकण्याकरिता मुंबई इंडियन्स या संघाला 30 धाव्यांची गरज असेल आणि केकेआर या संघाला जर मुंबई इंडियन्सला रोखून ठेवायचं असेल तर पहिल्या 2 षटकामध्ये त्यांना मुंबई इंडियन्स या संघाचे 2 किंवा 3 विकेट तरी नक्कीच घ्यावे लागतील. यापुढील होणारा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वर्सेस सनरायझर्स हैदराबाद. मी कर्णधार किशोर बोरे यांना आणि सुशांत निगम यांना विनंती करतो त्यांनी टॉस बॉक्स जवळ यायचंय आणि आपल्या टीमचा टॉस करायचंय. पण मॅचचा टॉस करायचंय. पंचांना विनंती असेल तुम्ही सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. तर दोन्ही संघांना सुद्धा विनंती असेल की सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायचं आहे. बघायला भेटते मुंबई इंडियन्स यांच्या संघाकडून. 30 चेंडू 30 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय मुंबई इंडियन्स या संघाला. तर कोलकाता नाईट रायडर यांना रोखायचंय. 30 चेंडू 30 धावा रोखायच्या आहेत. एक डू ऑर डायचा सामना असेल कोलकाता नाईट रायडर या संघाला.
30 चेंडू 30 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे मुंबई इंडियन्सच्या संघाला येते. मुंबई इंडियन्सच्या संघाला विनंती असेल की त्यांनी आपलं सानपणा तिकडे एका एंड वरती तिकडे जाऊन बसायचं आहे. मी हेमंत बंगरे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या टीमला साईडला घेऊन जायचंय. एक वेगळा डगआउट तुम्हाला दिले, एक वेगळी जागा दिली, त्या जागेवरती तुम्हाला जाऊन सामनापन्न व्हायचंय. तर पंचांना विनंती असेल की त्यांनी सामना लवकरात लवकर सुरुवात करायचंय. फलंदाजी मागवरती आपण पाहतोय विशाल कदम आणि नॉन स्ट्राईक एंडवरती विशाल ठाकूर, दोन्ही विशाल. मुंबई इंडियन्सच्या संघाकडून तर गोलंदाजी एंडवरती आपण बघायला भेटतो तर रोहन साळुंके. स्ट्राईक एंडवरती असतील ते विशाल कदम आणि नॉन स्ट्राईक एंडवरती असतील ते विशाल ठाकूर. आणि कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पहिला चेंडू रोहन करतील ते विशाल यांना. उलटाच प्रकारचा चेंडू, पहिल्या चेंडूवरती मोठा हल्ला, मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार 6 धावांसाठी. एक चांगला श्री गणेश आपल्याला बघायला भेटतोय विशाल कदम यांच्या माध्यमातून मुंबई इंडियन्स संघाकरिता. पहिल्या चेंडूवरती मोठा हल्ला आपल्याला बघायला भेटला विशाल कदम यांच्या माध्यमातून, एक मोठा फटकार बघायला भेटला. मॅचचा पहिला चेंडू, इनिंगचा पहिला चेंडू आणि चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. दुसरा चेंडू कुठल्या प्रकारला हाताळतात रोहन साळुंके. आणि तिकडे आपण बघतोय पहिल्या षटकारानंतर एक झटका लागतोय तो म्हणजे मुंबई इंडियन्सचा कर्णधार स्वतः माघारी परततोय. विशाल कदम यांच्या माध्यमातून हा मोठा झटका लागतोय. आणि आता तिकडे एक इम्पॅक्ट प्लेअर आपल्याला बघायला भेटतात यतीन पुरवणे यांच्या माध्यमातून. इम्पॅक्ट प्लेअर असतील यतीन पुरवणे. बॅटिंग एंडमध्ये आपल्याला बघायला भेटतात. कालच्या सत्रामध्ये सुद्धा त्यांनी एक चांगली फलंदाजी केली होती मुंबई इंडियन्सच्या संघाकडून. 2 चेंडू 6 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. अजूनही या षटकातील पॉवर प्ले षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. यतीन पुरवणे आता स्ट्राईक एंडवरती बघायला भेटतात, तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला बघायला भेटतात नॉन स्ट्राईक एंडवरती बघायला भेटतात विशाल ठाकूर. मॅचची कडा लागते तिकडे एक सुरेख झेल कंप्लीट केला जातोय. एक कमबॅक बघायला भेटते आपल्याला केकेआर या संघाकडून रोहन साळुंके यांच्या माध्यमातून. 2 चेंडूवरती 2 विकेट हाताळत आहेत. धावसंख्या स्थिर होते, धावसंख्या होते म्हणजे 6 धावा धाव फलकावरती लगवल्या गेल्यात. 3 चेंडू 6 धावा. पाहिजे 14 चेंडू रोहन करतील ते मनीष यांना. जतीन यांची जागा घेण्यासाठी आले ते मनीष. मागील सामन्यामध्ये मनीष यांना सुद्धा मोठं योगदान होतं टीमसाठी. एक चांगला सिंगल डबलचा खेळ त्यांच्यामधून आपल्याला बघायला भेटला होता.
पाहिजे चौथा चेंडू रोहन करतील ते मनीष यांच्यासाठी. चौथा चेंडू रोहन करतील ते मनीष यांना. 3 चेंडू 6 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. काहीसा बाहेर निघालेला चेंडू होता. पंच या चेंडूला स्क्वेअर चेंडू घोषित करतायत. धावसंख्या पुढे वाढते. धावसंख्या होते ती म्हणजेच 7 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. हे 2 मोठे झटके बघायला भेटलेत आपल्याला. 2 मोठे विकेट बघायला भेटलेत मुंबई इंडियन्सच्या संघाकडून. आणि आता मात्र इकडे सुरेख चेंडू टाकला होता. काहीसा मिसफील्ड होते यष्टीरक्षक यांच्या हातामधून. त्या दरम्यान एकदम नक्कीच कंप्लीट केली जाते. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती म्हणजे 8 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. आपल्यासाठी टायमर लावला गेलाय. 25 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग कंप्लीट करायची आहे. धावसंख्येत भरवते. धावा होतात म्हणजे 8 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. एक सुरेख फटका आपल्याला बघायला भेटतो विशाल ठाकूर यांच्या माध्यमातून आणि तिकडे एक सोप्पा झेल बघायला भेटतो आपल्याला अनिश यांच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे जात असताना तिकडे एक मोठा झटका लागतोय पुन्हा एकदा विशाल ठाकूर यांच्या माध्यमातून. एक चांगली कामगिरी बघायला भेटते आपल्याला रोहन साळुंखे यांच्या माध्यमातून. 3 मोठे विकेट्स बघायला भेटतात. 3 मोठे विकेट्स त्यांनी घेतलेत. मग चेंडू 8 धावा. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेट माघारी परतवतायत रोहन साळुंखे. एक कमालची कामगिरी बजावतायत. एक चांगली गोलंदाजी बघायला भेटते रोहन साळुंखे यांच्या माध्यमातून. पुढच्या मॅचच्या टॉससाठी यायचंय. मी विनंती करतो सनरायझर्सचे कॅप्टन आणि आर-सी-बीचे कॅप्टन यांना विनंती असेल, की त्यांनी पुढच्या मॅचचा टॉस करायचा आहे. आमचे कमिटी मेंबर्स संदीप यांना सुद्धा विनंती असेल, की त्यांनी टॉस लवकरात लवकर करून घ्यायचा आहे. संदीप कुंटपल्ली जिथे कुठे असतील, त्यांनी हा टॉस लगेच करून घ्यायचा आहे. बॅट्समन नेम राजेंद्र स्ट्राईकवरती असतील आता आणि नॉन स्ट्रायकरवरती आपण बघतोय मनीष. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील 8 धावा धावफलकावरती झाल्यात आतापर्यंत. असा बाहेर टाकलेला चेंडू होता. चेंडू पुन्हा एकदा ग्राउंडमध्ये परतवतो आणि रनआउटची संधी असताना एक रनआउट हुकतोय. त्या दरम्यान एकदम नक्कीच कंप्लीट केली जाते. एक चांगला ओव्हर बघायला भेटते आपल्याला. मुंबई इंडियन्स यांच्या एंड करून एक चांगली ओव्हर बघायला भेटते आपल्याला. आपण दोन्ही संघाकडून हा पार्टा मात्र झुकलेला आहे या ओव्हरचा. एक ओव्हरचा समजा स्कोर म्हणजे 9 धावा धावफलकावरती लागले गेलेत. अजूनही जिंकण्याकरता 24 चेंडू 21 धावांची गरज आहे. पण त्यांना 3 मुंबई इंडियन्सला 3 मोठे झटके लागलेत. आता मात्र त्यांना जर मॅच जिंकायची असेल तर त्यांना कुठलाही विकेट न देता सिंगल डबल वरती रन्स करून सामन्याला पुढे न्यायचं असेल. के-के-आरचे गोलंदाज यांना सुद्धा विकेट घ्यावे लागतील या सामन्यामध्ये पुन्हा कमबॅक करायचं आहे तर. या सामन्यातील दुसरं षटक घेऊन येतात स्वतः कर्णधार सुधीर कनोजिया. स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय राजेंद्र. सामन्याकडे वळायचंय. एक ओव्हर नंतर स्कोर होतो म्हणजे 9 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. 24 चेंडू 21 धावांची गरज असताना मुंबई इंडियन्स या संघाला सुधीर कनोजिया बॉलिंग एंड वरती तर स्ट्राईक एंड वरती असतील राजेंद्र. पुढे टाकलेला चेंडू होता. फ्लिक करायचा प्रयत्न होता. फ्लिक करतोय. एकदम नक्कीच कंप्लीट केली जाते राजेंद्र यांच्या माध्यमातून. आता गल्लीमध्ये बॉल गेला की त्याला गल्लीमध्ये बोलतो. आवाज होत ना.
एकदम नक्कीच भेटेल. राजेंद्र यांना धावसंख्या पुढे सरकते, धावा होतात त्या म्हणजे 10 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. दुसरा चेंडू. काहीसा पुढे टाकलेला चेंडू होता. एक चांगला फटका आपल्याला बघायला भेटला पुन्हा एकदा राजेंद्र यांच्या माध्यमातून कवचच्या दिशेने हा फटका जात असताना एकदम नक्कीच जाते डिक्लेअर झोनच्या स्वरूपात. धावसंख्या पुढे सरकते, धावा होतात त्या म्हणजे 11 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. सुधीर कनोजिया स्वतः गोलंदाज. कर्णधार स्वतः गोलंदाज या नेटवरती आपल्याला बघायला भेटतो. पाहायचं कुठल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पुढचा बघायला भेटतो. एक वेगवान गोलंदाज प्रतीक्षानगर क्रीडा नगरीमधील एक वेगवान गोलंदाज सुधीर कनोजिया. आता मात्र स्लोवर टाकायचा प्रयत्न केला होता. शॉर्ट ट्रिक करता चेंडू टाकायचा प्रयत्न केला होता. चेंडू पुल केला स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातो डिक्लेअर झोनच्या स्वरूपात 1 रनासाठी. धावसंख्या पुढे सरकते, धावा होतात त्या म्हणजेच 12 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. जर के-के-आर यांना कमबॅक करायचं असेल तर राजेंद्र यांचा विकेट त्यांना घ्यावा लागेल. एक चांगल्या प्रकारची बॅटिंग आपल्याला बघायला भेटते राजेंद्र यांच्या माध्यमातून. पाहायचा आहे चौथा चेंडू. हो, वेगवान चेंडू बघायला भेटला. त्याच वेगवानच्या चेंडूला फक्त दिशा दिली आणि चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये 1 धावसाठी नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. एकदम नक्कीच अंकित केली जाते पंच यांच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकते, धावा होतात त्यामध्येच 13 धावा धावफलकावरती लगायला गेल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू 4 धावा या षटकामध्ये खर्च केल्या त्या सुधीर यांनी. एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी बघायला भेटते आपल्याला राजेंद्र यांच्या माध्यमातून. यापुढील होणारा सामना असेल आर-सी-बी वर्सेस सनरायझर्स हैदराबाद. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो, की त्यांनी टॉस बॉक्समध्ये जाऊन टॉस करून घ्यायचं. 5वा चेंडू सुधीर करतील ते राजेंद्र यांना. 4ही चेंडू त्यांनी ग्राउंडच्या बाहेर हाताळलेत. 4 चेंडूवरती 4 सिंगल जमा केलेत मुंबई इंडियन्सच्या संघाकरिता. 5वा चेंडू. चेंडूची कडा लागते, बॅटची कडा लागते. जर तिकडे स्लिप असती तर नक्की ती झेल कंप्लीट झाली असती. पण चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये एकदम नक्कीच भेटेल. एक धावाच्या एक धावामध्ये संघ एकदम नक्कीच अंकित केली जाते. धावसंख्येत बरोबर धावा होतात त्या म्हणजे 14 धावा. शेवटचा चेंडू. काहीसा पुढे टाकलेला चेंडू होता. चेंडू फ्लिक करता येतात तर एकदम नक्कीच कंप्लीट केली जाते. पाहिजे दुसरा चेंडू. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होता का? तर एकच धाव भेटेल. 2 ओव्हरची सांगत होते. 2 ओव्हरचा समीक्षा स्कोर तो म्हणजे 15 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात मुंबई इंडियन्स या संघाच्या. एक चांगली खेळी आपल्याला बघायला भेटते राजेंद्र यांच्या माध्यमातून. एका यांनी 6 चेंडूवरती 6 धावा जमा केल्यात आपल्या संघाकरिता. अजूनही जिंकण्याकरिता 18 चेंडूमध्ये 15 धावांचं लक्ष्य असेल. तर पंचांनी ची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आपण टायमर लावलाय 25 मिनिटांमध्ये आपल्याला सामना संपवायचा आहे. पंधरा झाले 15. बॉलिंग वरती आपल्याला बघायला भेटतात बंटी पाटील. एक नामांकित गोलंदाज प्रतीक्षानगर क्रीडानगरीमधील बंटी पाटील. बंटी पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा आपण नक्कीच बघतो वेगवान गोलंदाजी आपल्याला बंटी पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा बघायला भेटते. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती असतील ते राजेंद्र आणि नॉन स्ट्राईक एंड वरती असतील ते मानेश. पाहिजे कुठल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते बंटी यांच्या माध्यमातून. अजूनही संघाला जिंकण्याकरिता 15 धावा जिंकायचा मुंबई इंडियन्सच्या संघाला जिंकण्याकरिता काहीसा लेग ब्रेक प्रकारचा चेंडू टाकायचा प्रयत्न केला होता. चेंडू पायामध्ये टाकला होता. भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. एक धावाची सांगत होते धावसंख्या पुढे सरकते धावा होतात म्हणजे 16 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पाहिजे दुसरा चेंडू बंटी करते ते राजेंद्र यांना.
एक रनआउट होतोय. मनीष यांच्या माध्यमातून हा रनआउट बघायला भेटतोय. आता मात्र तिकडे मनीषची जागा जमा करण्यासाठी मनीषची जागा सांभाळण्यासाठी येतात ते हेमंत बंगेरा. एक अष्टपैलू खेळाडू असेल हेमंत बंगेरा. पाहिजे तिसरा चेंडू काहीचा समोर मारण्याचा प्रयत्न होता चेंडूला. चेंडू समोरच्या दिशेने जातोय आणि तिकडे एक सुरेख पद्धतीची झेल कंप्लीट केली जाते रोहन साळुंके यांच्या माध्यमातून. हेमंत बंगेरा हा पुन्हा एकदा झटका लागतोय मुंबई इंडियन्स या संघाला. एक मोठा झटका लागतोय हेमंत बंगेरा यांच्या माध्यमातून. तर आता फलंदाजी मॅकवरती आपण बघतोय विघ्नेश एक अचूक पद्धतीची गोलंदाजी करतात बंटी पाटील आपल्या संघाकरिता. पाहायचंय चौथा चेंडू 15 चेंडू 16 धावा झाल्यात मुंबई इंडियन्स संघाच्या. चौथा चेंडू लेग ब्रेक प्रकारचा चेंडू होता. पुन्हा एकदा सरळ दिशेने फटका मारलाय आणि तिकडे पुन्हा एकदा एक सुरेख झेल बघायला भेटते आपल्याला रोहन साळुंके यांच्या माध्यमातून. मी मागील ओव्हर मध्ये सांगितलं होतं सर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर सिंगल आणि डबल वरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, परंतु ते झालं नाही. विकेट्स गेल्यात. विकेट्सवर विकेट जात राहिल्यात. विकेट झाल्यात त्या म्हणजेच 6 विकेट्स गेल्यात आतापर्यंत मुंबई इंडियन्स या संघाच्या. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र अमोल नारकर बॅटिंग एंडवरती बघायला भेटतील. 2 चेंडू बाकी आहेत. आम्ही ते स्कोरिंग करतोय. 2 चेंडू बाकी आहेत. ही हॅट्रिक आहे. पीपीएल सीझन वरची हॅट्रिक आहे. बंटी पाटील यांनी 16 धावा धावफलकावरती लगवल्यात. अजूनही 14 धावांची गरज आहे. 14 चेंडू 14 धावा. हॅट्रिक बॉल असेल हा बंटी पाटील यांच्यासाठी. पहिली हॅट्रिक कंप्लीट होते का पीपीएल सीझन 1 ची प्रतिष्ठानगर प्रीमियर लीग या सीझन 1 ची बंटी पाटील यांच्या माध्यमातून. स्ट्राईक एंड वरती असतील अमोल नारकर तर नॉन स्ट्राईक एंड वरती असतील राजेंद्र. हॅट्रिक चेंडू काहीचा ऑपरेट प्रकारचा चेंडू टाकला होता. थोडासा टाइम भेटलं आणि अमोल नारकरने भिरकावून दिला चेंडू कबडच्या दिशेमध्ये. 17 चेंडू 17 धावा झाल्यात. अजूनही जिंकण्याकरता 13 चेंडू 13 धावांची गरज आहे मुंबई इंडियन्सच्या संघाला. तर 13 धावा रोखायचे आहेत कोलकाता नाईट रायडर या संघाला. शेवटचा चेंडू असेल षटकामधील जोरात टाकलेला चेंडू होता. वेगवान चेंडू होता. चेंडू होता मिड विकेटच्या दिशेने तर दरम्यान एकदम नक्कीच कंप्लीट केली जाते अमोल यांच्या माध्यमातून. 12 चेंडू 12 धावांचं समीकरण आपल्याला बघायला भेटतो. जिंकण्याकरिता हवा असेल ते मुंबई इंडियन्सच्या संघाला तर 12 धावा रोखायचे आहेत कोलकाता नाईट रायडर संघाला. पॉवर प्लेचा षटक असेल. पॉवर प्ले हॅलो हॅलो एक निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये आपल्याला समजेल की सामना कुठल्या पर्यटामध्ये जातोय. पॉवर प्लेचा षटक असेल. बॉलर नेम अनिश आता गोलंदाजी मार्गावरती आपल्याला बघायला भेटतात. लेफ्ट हँड गोलंदाज अनिश आणि स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय अमोल नारकर. एक चांगला खेळाडू गेले कित्येक वर्ष आपल्याला प्रतिष्ठानगर क्रीडा बघायला भेटतात. अमोल नारकर बॉक्स क्रिकेट असो अंडर ओपन क्रिकेट असो ओव्हरअप क्रिकेट असो तिन्ही क्रिकेटमध्ये त्याचं एक मोठा योगदान असतो अमोल नारकर. खरंच भाव
पाहिजे कुठल्या प्रकारची फटकेबाजी आपल्याला बघायला भेटते अमोल नारकर यांच्या माध्यमातून. तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण बघतोय राजेंद्र नारकर, स्ट्राईक एंडवरती अमोल नारकर. 12 चेंडू 12 धावा. पहिला चेंडू सरळ टाकलेला चेंडू होता. चेंडू फ्लिक केल्या लेग साईडच्या दिशेने त्या दरम्यान एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावा होत्या त्यामध्येच 19 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. अजूनही जिंकण्याकरता 11 चेंडू 11 धावांचं समीकरण पूर्ण करायचं आहे हे मुंबई इंडियन्स या संघाला. आणि 11 धावा रोखायचे आहेत या कोलकाता नाईट रायडर या संघाला. एक अटीतटीचा सामना आपल्याला बघायला भेटतोय. अशोक परिसर क्रीडांगण या नगरीमध्ये. दुसरा चेंडू 36 प्रकारचा चेंडू होता. कळला नाहीये त्या अमोल यांना. पंचांनी वन बाउंड चेंडू दिलाय. एक चांगला डॉट चेंडू आपल्याला बघायला भेटतोय अनिश यांच्या माध्यमातून. हा चेंडू 11 धावांची गरज आहे मुंबई इंडियन्सच्या संघाला. तिसरा चेंडू रनआउटची संधी असेल आणि तिकडे रनआउट आहे का? आणि बॅट्समन स्वतः जात आहेत. राजेंद्र यांच्या माध्यमातून हा झटका लागतोय. एक मोठा झटका लागतोय. राजेंद्र सुरेख प्रकारची फटकेबाजी आपल्याला राजेंद्र यांच्या माध्यमातून बघायला भेटत होती परंतु तिकडे रनआउटच्या माध्यमातून त्यांना रिटर्न माघारी परतावं लागतंय. आता मात्र जय बॅटिंगसाठी येत आहेत. अजूनही सामना जिंकण्याकरिता 9 चेंडू 11 धावांची गरज आहे हे मुंबई इंडियन्सच्या संघाला. तर 11 धावा रोखायचे आहेत कोलकाता नाईट रायडर संघाला. 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केले अनिश यांनी. तर आता स्ट्राईक एंड वरती आहेत जय. तर यापुढील होणारा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वर्सेस सनरायझर्स हैदराबाद. कमिटी मेंबर संदीप यांना विनंती असेल त्यांनी टॉस बॉक्स मध्ये जाऊन टॉस करून घ्यायचं. चांगला घुटल्यांवरती टाकलेला चेंडू होता. कट करायचा प्रयत्न करत होते जय. आता पण पूर्णपणे बीट झाले. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर होते. धावा पाहिजेत 8 चेंडू 11 धावा. एक चांगला कमबॅक आपण बघतोय केकेआर यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटतोय. 9 चेंडू 8 चेंडू 11 धावा. शेवटचे 2 चेंडू असलेल्या षटकामधील. पुन्हा एकदा मागे टाकलेला चेंडू होता. पूर्णपणे बीट झाले जय. 5 चेंडू 1च धाव आले या षटकामध्ये. एक सुरेख प्रकारची गोलंदाजी आपण बघतोय अनिश यांच्या माध्यमातून. 4 चेंडू निर्धाव टाकलेत. फक्त 1च धाव खर्च केले ते पण अमोल नारकर यांनी केली होती. लगातार 2 चेंडू डॉट आलेत. चेंडू डॉट येते का? शेवटचा चेंडू आहे या षटकामधील. पुढे टाकलेला चेंडू होता. झेल होते का तिकडे? झेल सुटते. बंटी यांच्या माध्यमातून ही झेल सुटते. एक रनआउटची संधी आहे आणि तिकडे रनआउट च्या माध्यमातून पुन्हा एक विकेट जातो ते मुंबई इंडियन्सच्या संघाचा.
सामन्याला लवकर सुरुवात करायची, आपला टायमर चालू आहे. हे दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. नवीन फलंदाज कोण येतोय त्यांचं मला नाव सांगायचं आहे. बॅट्समन नेम आम्हाला सांगायचं. नॉन स्ट्राईक हँड वरती जे बॅट्समन असतील त्याचं नाव आम्हाला सांगायचं आहे. सुरुवात करायची आहे. एक विनंती असेल KKR या संघाला, त्यांनी सामना थांबवायचा नाही. आता 6 चेंडू फटाफट टाकून घ्यायचे आहेत. एक विनंती असेल KKR या संघाला, आता मात्र इकडे सामना थांबवायचा नाहीये. 6 चेंडू 11 धावा. काहीसा बाहेर टाकलेला चेंडू होता बाळू रायपुरे यांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव भेटते मुंबई इंडियन्सच्या संघाला. धाव संख्या पुढे सरकते, धावा होतात त्यामध्ये 20 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात. अजूनही जिंकण्याकरिता 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. 6 चेंडू 10 धावा. स्ट्राईक एंड वरती असतील बाळू रायपुरे. मार्कवरती एक धाव कंप्लीट केली जाते अमोल नारकर यांच्या माध्यमातून. अजूनही 9 धावा हवा आहेत जिंकण्याकरिता मुंबई इंडियन्सच्या संघाला. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. एक सुरेख प्रकारची क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटते अनिश यांच्या माध्यमातून. चार चेंडू 8 धावा. चांगला खेळ आपल्याला बघायला भेटतोय. चांगला सामना आपल्याला बघायला भेटला. काही पुढे टाकलेला चेंडू होता. चेंडू बॅटची कडा घेते, वर जातोय. 2 प्लेयर बॉलच्या खाली येत आहेत आणि एक झेल कंप्लीट केला जातोय. बंटी पाटील यांच्या माध्यमातून झेल कंप्लीट केला जातोय. पूर्णपणे कमबॅक म्हणता येईल KKR या संघाचा. एक अतिथीचा सामना, त्याच्यामध्ये पूर्ण कमबॅक आपण बघितला KKR या संघाचा.
अजूनही जिंकण्याकरिता 3 चेंडू 8 धावांची गरज आहे. एक विनंती असेल संदीप यांना की त्यांनी पुढच्या मॅचचा टॉस त्वरित करून घ्यायचा आहे. आपण शेड्यूल अनुसार खूप लेट चालू आहोत. ह्या पुढील होणारा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वर्सेस सनरायझर्स हैदराबाद. जिंकण्याकरिता 3 चेंडू 8 धावा. पाहिजे षटकार बघायला भेटतो का? आदित्य राजांच्या माध्यमातून काहीसा शॉर्टपिच प्रकारचा चेंडू टाकला होता. एक निर्धाव चेंडू सांगत होते 2 चेंडू 8 धावा जिंकण्याकरिता हव्यात त्या मुंबई इंडियन्सच्या संघाला. पुढे टाकलेला चेंडू होता. चेंडू फ्लिक केला मिडविकेटच्या दिशेने. चेंडू जातो डिक्लेअर झोनच्या स्वरूपात 1 धावसाठी. बहुसंख्यात बरोबर धावा होत होता म्हणजेच 23 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही जिंकण्याकरता 1 चेंडू 7 धावा. शेवटचा चेंडू असेल 7 धाव्यांची गरज आहे. चांगला फटका मारला होता पुढच्या दिशेने आणि पुन्हा एकदा तिकडे सोपी झेल बघायला भेटते आपल्याला रोहन साळुंके यांच्या माध्यमातून. एक चांगला कमबॅक चांगली खेळी आपण बघतोय KKR यांची आणि एक चांगला कमबॅक बघायला भेटलाय. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून 2 पॉइंट त्यांनी अंकित केलेत आपला संघाकरिता. नहीं रे भाई इधर नहीं है रे, मजाक मत कर, मजाक मत कर। बोल दे बोल दे। यार क्या कर रहा है यार? आवाज आवी देणार रे. सही. बरं रे. काय नाही टाइम दिले. काय नाही टाइम. नाही नाही